काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, तुम्ही काय सांगाल? कालच रात्री उमेदवारी जाहीर झाली। मी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी फोनवर बोललो आणि आज त्यांना भेटायला येतो म्हणून सांगितलं। पण 5-6 दिवसापूर्वी मुन्ना साहेबांची एवढी चर्चा झाली होती। उमेदवारी घोषित झालेल्या दुसऱ्या दिवशीच पदाधिकाऱ्यांचा मेळावा असेल हा शब्द त्यांनी दिला होता आणि तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला। त्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या शहरापासून ग्रामीण भागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट त्यांनी माझी घडवून आणली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। खरं तर काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी विसरा अशा पद्धतीच्या भावना देखील व्यक्त केल्या, एकूणच काय सांगाल? ती नाराजी त्यांची रास्त आहे, कारण मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये उलटापालटी झाल्यानंतर महाविकास आघाडी झाली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आमचं अंतर वाढलं होतं। आता पुन्हा महायुती झाल्यानंतर आम्ही सगळे एक झालेलो आहोत आणि मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि 400 पार करण्यामध्ये कुठलेही कार्यकर्ते कुठलीही कसर करणार नाहीत अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। ते माझे मेहुणेच आहेत, त्यामुळे गैरसमज असायचा संबंध नाही। म्हणूनच मगाशी ते म्हटले तुम्ही भाग्यवान आहात, कायमपणानं मला मदतीला कोण ना कोणतरी येत असते। यावेळी अधिक ताकदीनं सगळी मित्रमंडळी एकत्र आलेत। सभेची निवडणूक झाली, परवाच महिन्यापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली। महाराजांचा सन्मान कोल्हापूरच्या करायचा असता तर त्यांनी राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड केली असती, पण त्यांना ती करायची नव्हती। महाराजांना उन्हातान्हात त्यांना फिरवायचं होतं आणि महाराजांना ते त्रास देतात हे मला आवडलेलं नाही। राजकीय बळी दिला जातो असं नाही, राजकारणामध्ये कुठल्या तरी पक्षाला उमेदवार कोण नाही मिळाला नाही म्हणून महाराजांना जाऊन साकडं गाठलं आणि महाराज त्या आग्रहाला बळी पडले आणि महाराजांना त्या निमित्तानं त्यांनी उभा केलं जाणून बुजून, हा माझा आरोप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।